नमस्कार, मी वर्षा नलवडे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्याच्या कानाकोपऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत बघूया 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचा अहवाल एसआयटीच्या हाती आलेला आहे। नार्को टेस्ट अहवालातून महादेव मुंडेंच्या हत्येचं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे। न्यायालयाच्या समोर नार्को टेस्टचा अहवाल उघडला जाणार आहे। वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावरती पोस्ट आहे। आता सगळं काही सर्वांसमोर बोलणार। सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर सुशील कराडची ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये। बदलापूरमध्ये शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंगाचं प्रकरण। आरोपी जयेश मुने याला कल्याण कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। पाटसदौंड अष्टविनायक मार्गावरती कारला अचानक आग। आगीमध्ये कार पूर्णतः जळून खाक। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। भिवंडीच्या अंजूर फाटा परिसरामध्ये हायवा डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना। अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। तर सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। वाहन चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसटीकडून विविध योजनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य असेल। सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय आहे। धुळे आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। वाशिमच्या मुंगळा गावामध्ये मधमाशाच्या हल्ल्यामध्ये 2 बकऱ्यांचा मृत्यू। शेतामध्ये बकऱ्या चरत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला। हल्ल्यामध्ये पती आणि पत्नी हे दोघं देखील गंभीररित्या जखमी झालेले आहेत। गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक झाली आहे। 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं भव्य मोर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अहिल्यानगरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चला यश आलेलं आहे। आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यात। राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली आहे। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अद्यापही 48,000 शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रांवरती कापूस विकता आलेला नाहीये। जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा असतानाच आता खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकं धोक्यात आली आहे। टोमॅटो पिकांवरती करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। टोमॅटो जागेवरती वाळून जात असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। अमरावतीत बाजारात टोमॅटो आणि वांग्यांची मोठी आवक झाली आहे। शेतकऱ्यांना टोमॅटोचा दर हा केवळ 3 ते 4 रुपये किलो एवढाच मिळतोय। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। हमाली, वाहतूक, दलाली यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे तूर काढणीला वेग आलेला आहे। ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून काढणीची घाई केली जाते। पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। उत्पादन खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। सध्या कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय। तिकडे नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव 1000 रुपयांच्या आतमध्ये घसरले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। माणिकराव कोकाटे आणि बाजार समितीच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आलंय। दर घसरणीच्या निषेधार्थ ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच छावा क्रांतीवीर संघटनेनं आंदोलन केलं होतं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी समिती प्रशासनाच्या शेतकऱ्यांना नियोजित ओट्यावरच शेतमाल टाकण्याच्या सूचना आहेत। शेतमाल भिजून जाऊ नये म्हणून ताडपत्री सोबत आणण्याचं देखील आवाहन केलं जात आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट दर्जाचं निघालेलं आहे। महाबीजच्या वतीनं कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं होतं। पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच झाली नसल्याचं समोर आलेलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पारडीताड या गावात मोहरी शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन। गावातील 50 एकर क्षेत्रावरती महाबीजच्या मोहरी या वाणाची पेरणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती। अहिल्यानगरमध्ये बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागानं दणका दिलेला आहे। कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बोगस खत विक्रीचा प्रकार उघडकीस झालाय। महिनाभरामध्ये 3रा गुन्हा दाखल झालेला आहे।
जालन्याच्या बदनापूरमध्ये मका पिकाचं बियाणं बोगस निघाल्यानं शेतकरी संतप्त झालेत। शेतकरी मक्याचे कणीस घेऊन थेट कृषी अधीक्षक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले। बायर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धुळे जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। तापमानात वाढ झाल्यानं जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याचं चित्र आहे। 4% जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा कमी झालाय। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्य परिसरामध्ये वन्यजीव सोयरे संघटनेच्या वतीनं उभारण्यात आलेली आहेत हजारो मातीचे पॉट। या पॉटमध्ये नियमितपणे पाणी भरलं जात असून दिवसभर पक्षी आणि लहान वन्य प्राणी या ठिकाणी येऊन आपली तहान भागवतायत। तिकडे धुळ्यामध्ये टरबूजाच्या दरांमध्ये विक्रमी अशी वाढ झालेली आहे। बाजारामध्ये 40 रुपये प्रति किलो दरानं टरबूजाची विक्री केली जाते। सध्या रमजान महिना सुरू आहे, त्यामुळे टरबूजाच्या मागणीला मोठी वाढ आहे। पुण्याच्या हिरडोशी या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी तसेच पोषण आहार शिजवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाणी वाहून आणायला लावल्याचा प्रकार घडलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अर्धा किलोमीटर विद्यार्थ्यांची पाण्यासाठी पायपीट होतीये। नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये 6व्या आणि 7व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी सरकारी शिक्षक प्रदीप जांगडे आणि खासगी क्लासमधील शिक्षक दिनेश कोटांगले पोलिसांच्या ताब्यात आहेत। प्रदीप जांगडे याने कोटांगले याला व्हॉट्सअपवरती पेपर पाठवला होता। नागपूरमध्ये पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाहीये। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे यांची ही माहिती आहे। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार म्हणून पाडला यावेळेस तर अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवलिंग पटवे यांची ही प्रतिक्रिया आहे। दोषींवरती कारवाई होईल असं देखील म्हणत शिवलिंग पटवे यांनी इशारा दिलेला आहे। नागपूरमध्ये सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार आहे। एका लिफाफ्यामध्ये एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात। परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार आहे। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे। नंदुरबारमध्ये 10वीच्या इंग्रजी पेपरसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। 50 परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर आहे। 21,000 विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा पेपर देण्यात येतोय। पालघर जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांविरोधात एकता परिषदेच्या वतीनं लॉंग मार्च काढण्यात आलाय। ट्रॉमा केअर हॉस्पिटल परिसरामध्ये लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी सभेत रूपांतर झालं। विविध मागण्यांकडे वेधलं सरकारचं लक्ष। जालन्यामध्ये अतिक्रमणावरती पालिका प्रशासनानं हातोडा टाकलेला आहे। मोतीबाग परिसरातील मोडगळीस आलेली पालिका प्रशासनाची इमारत जमीनदोस्त झाली आहे। 20 ते 25 जीर्ण झालेल्या इमारती पालिका प्रशासनानं जमीनदोस्त केलेल्या आहेत। नागपूरमध्ये विवाहित महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करत लैंगिक अत्याचारासह आर्थिक फसवणूक झाली आहे। यशोधरा नगर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। जालन्यातील जुना मोंढा परिसरामध्ये 51 रुपयात साडीची ऑफर आहे दुकानासमोर, त्यामुळे महिलांनी मोठी गर्दी केली आहे। गर्दीचं नियोजन न करता ऑफर ठेवल्यानं पोलिसांकडून दुकानदाराला समज देण्यात आलेली आहे। जळगावमध्ये महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती नागरिकांसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी आंदोलन केलेलं आहे। डेपो हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे। ITI जवळ होणाऱ्या कचरा डेपोच्या समस्येमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या 10ही पंचायत समितीमध्ये लिपिक कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। जुनी पेन्शन लागू करा या मागणीसह अनेक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। जळगाव महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांची निवड झाली आहे, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिंदेच्या शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र। जिल्हा परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार। जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकर यांचा दावा। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकर यांची प्रतिक्रिया। नाशिक महापालिकेकडून स्मार्ट सिटी विरोधामध्ये गुन्हा दाखल। महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे आदेश दिले होते। अहिल्यानगरच्या गदेवाडीमध्ये विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळत अनोखा आदर्श। जिल्हा परिषद शाळेसाठी 21,000 रुपयांची देणगी देत कुसुमाग्रज ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुळजाभवानी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला वेग आलेला आहे। मंदिरातील भवानी शंकर सभा मंडपाच्या उभारणीसाठी लागणारे पिलर हे पारंपरिक नक्षीकाम आणि कोरीव शैलीमध्ये तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे।
अंमलकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनानं किमान 5 तासांची प्रतीक्षा करावी लागतेय, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी या ठिकाणी लागतोय। सांगलीमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। महापालिकेच्या महापौरांसह विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मोहिमेमध्ये सहभाग होता। पुण्याच्या शिंदेवाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा गौरव दाखवण्यासाठी वक्तृत्व, काव्यपठण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलेले आहेत। रत्नागिरीच्या ग्लोबल मराठा स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांकडून कोकणातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न होता। शोभायात्रेतील शंखासूर आणि गणेशोत्सव तसेच गुढीपाडवा प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। या ग्रंथदिंडीमध्ये 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी कलाकारांनी मोर, गरुड, विठ्ठलाचे जिवंत देखावेही सादर केलेले आहेत। चंद्रपूरमध्ये आजपासून 2 दिवस ग्रंथोत्सवाचं आयोजन। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं शहरातून निघाली ग्रंथदिंडी। ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील कामरगावमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुस्तकांचं झाड हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। सांगलीमध्ये प्रशासनाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेचं महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली आहे।